नमस्कार मंडळी, भाग्यश्री सावंत किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर घरी चपातीचं पीठ उरलं होतं म्हटलं आणि मुलगी नुकतीच स्कूलमधून घरी आली होती आणि तिला काहीतरी आता इव्हिनिंग स्नॅक्स पाहिजे होता। तर म्हटलं काय करायचं म्हणून ठरवलं की आज चीज पराठा बनवूया। तर त्यासाठी आपण एक चपातीचा पिठाचा गोळा बनवून छान चपाती बनवून घेतली आहे त्याची आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही बटरही लावून घेऊ शकता। तर तूप लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि कसुरी मेथी आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायची आहे। छान हवी तेवढी कसुरी मेथी टाकून घ्या, छान टेस्ट लागते कसुरी मेथीची। आता त्यामध्ये आपल्याला चीज ग्रेट करून घ्यायचं आहे। अख्खं चीजाची एक क्यूब तुम्ही आतमध्ये टाकून घेऊ शकता। माझ्याकडे जे काही थोडं अर्धं उरलं होतं ते टाकून घेतलं। थोडासा पिझ्झा पास्ता सॉस उरलेला जो घरी होता तोही टाकून घेतला आतमध्ये। आणि आत्ता आपल्याला यावर आहे ना छान चीज ग्रेट करून घ्यायचं आहे। खूप सारं चीज टाकून घ्या, माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी टाकून घेतलं। थोडं जास्त प्रमाणात टाकलं की अजून चीजी पराठा होतो। त्यानंतर आपल्याला अजून एक चपाती लाटून घ्यायची आहे आणि ती चपाती आपल्याला आता वर टाकून घ्यायची आहे। मी दाखवल्याप्रमाणे आता चीज ग्रेट करून घ्या आणि त्यावर अशी दुसरी चपाती टाकून घ्या आणि आपल्या फोकच्या साह्याने म्हणजे फोकने आपल्याला साईडला मस्त अशी डिझाईन बनवून घ्यायची, जेणेकरून जे काही आतमध्ये आपण टाकलं आहे ते सारण, चीज म्हणा, कसुरी मेथी म्हणा, ते सगळं काही बाहेर पडणार नाही आणि छान साईडने भाजलंही जाणार। त्यानंतर तवा छान गरम झाला आहे आणि त्यावर तो जे काही आपण चीज पराठा बनवला आहे तो टाकून घ्यायचा आणि छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचे। मी बटरऐवजी तूप प्रेफर करते नेहमी, तर तुम्ही बटरही लावून घेऊ शकता जर तुम्हाला जास्त बटर आवडत असेल आणि तूप तुम्हाला आवडत नसेल तर। मुलांसाठी तूप बेस्ट आहे, तर तुपाने छान मस्त खरपूस भाजून घ्या। छान लागतो हा पराठा आणि छान हेल्दी ऑप्शन आहे। पटकन काहीतरी मुलांना स्नॅक्ससाठी द्यायचं आहे तर इव्हिनिंग स्नॅक्ससाठी म्हणा किंवा मुलांना डब्यात द्यायचा असेल तरीही हा छान ऑप्शन आहे। तर एकदा नक्की ट्राय करून बघा, कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। तर हे बघा किती छान खरपूस भाजून घेतला आहे। तो आता प्लेटमध्ये काढून घ्या आणि मी तो काढून घेतला आहे आणि बघा आता त्याचं मी छान तुकडे करून घेईन आणि ओपन केल्यानंतर इतकं छान दिसतं ना, आतमध्ये जे चीज असतं ना ते इतकं टेस्टी लागतं। सॉसबरोबर सर्व करू शकता किंवा असंच खायचं आहे तर असंही खाऊ शकता ते। तर हे बघा किती छान दिसतो आहे पराठा आणि आता ओपन करून दाखवलं आहे मी तुम्हाला। हे बघा आतमध्ये किती चीजी टेक्स्चर आलं आहे आणि मसाला, सॉस, पास्ता सगळं असल्यामुळे खूप टेस्टी लागतं। तर कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।